वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल कारफॅक्ट्स मराठी. तर आज आपण या कारफॅक्ट्स मराठी चॅनलवरती पीपल्स कार जे सर रतन टाटा यांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या कारबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. टाटा मोटर्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्स बनवण्यामध्ये तर आहेतच. आपण 1998 पासून पॅसेंजर कार्स मध्ये टाटा मोटर्सने सहभाग नोंदवलेला आहे. त्यामध्ये सामान्य माणसाची किंवा मिडल क्लास फॅमिलीसाठी टू व्हीलरच्या दरामध्ये एक फोर व्हीलर लॉन्च करण्याचं जे सर रतन टाटांजींचं स्वप्न जे होतं ती कार होती टाटा नॅनो, जी 1,00,000 रुपयाच्या किमतीमध्ये लॉन्च करण्यात आलेली होती. त्याचे लॉन्च पिरियड जे होते 9 ऑक्टोबर 2018 मध्ये ती डिस्कंटिन्यू झाली. 10 जानेवारी 2008 ला ही चालू झालेली होती आणि 2018 मध्ये ही डिस्कंटिन्यू करण्यात आली. त्यामागचे वेगवेगळे रिझन्स होते, पण ही कार एक व्हॅल्यू फॉर मनी कार होती. पण जे काही मार्केटिंग आहे, मार्केटिंग मध्ये एक चीप कार, चीप म्हणजे स्वस्त कार, चीप कार ह्या मेंटॅलिटीमुळे ही कार आज डिस्कंटिन्यू झालेली आहे. आजही बऱ्याच जणांकडे टाटा नॅनो आहे आणि ती वेल मेंटेन चालवतात. एक टू व्हीलर आज आपण जरी घ्यायला गेलं तर 1,00,000च्या वरती ती जाते. तर सर रतन टाटा यांनी 2008 मध्ये आपल्याला 1,00,000मध्ये फोर व्हीलर प्रोव्हाइड करण्याचं काम हे केलेलं होतं आणि त्यामध्ये त्याचं सिंपल इंटिरियर होतं, एसी होता. आज ही टाटा नॅनोचा एसी हा स्ट्रॉंग आहे, वेल चिल एसी आहे. त्यामध्ये इंजिन जे काही स्पेसिफिकेशन आहे 600 सीसीचं त्याचं 2 सिलेंडर इंजिन आहे. फीचर्स स्पेशियस गाडी आहे. गाडी जरी गाडीचं नाव जरी नॅनो असेल तर गाडी ही स्पेशियस आहे, मोठी आहे. बूट स्पेस बऱ्यापैकी डिसेंट असा बूट स्पेस मला भेटून जाईल. त्याची जी काही डायमेन्शन आहेत ते 1652 mm त्याची विड्थ हाईट आहे. 3,099 mm हिची लेंथ आहे. या प्रकारे ही आपली गाडी होती. 724 सीसीचं 2 सिलेंडर मल्टी पॉइंट फ्युल इंजेक्शन त्याचं इंजिन होतं. 38 न्यूटन मीटरचा टॉर्क त्याचा होता. 38 PS ची पॉवर आणि 51 न्यूटन मीटरचा टॉर्क हे इंजिन प्रोड्यूस करत होता. पण नॅनो कार ही बंद झाली फक्त आणि फक्त भारतीय मेंटॅलिटीमुळे. कारण आपण टाटा म्हणजे जे काही कार असते ते एक स्टेटस सिम्बॉल म्हणून घेत होतं. टाटा नॅनोला गरिबाची कार असं हिनवून त्याला त्या मार्केटिंग करण्यात आली आणि त्याप्रमाणे कोणीही त्या कारकडे वळलं नाहीत आणि त्यामध्ये काही अडचणी पण आल्या. काही कार्स शॉर्ट सर्किट मध्ये झाल्या, पण हे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट नव्हता. यामध्ये काही